नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि दीर्घ काळानंतर पुन्हा आपण एकदा UK मध्ये म्हणजे लंडन मध्ये गेलेलो आहोत. कारण डॉक्टर महेश कात्रे हे पीडियाट्रिशियन आहेत आणि नानासाहेब थोरात हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून संशोधक म्हणून त्यांनी अनेक वेळेला आपण त्यांना स्क्रीनवरती पाहिलं असेल. इंटरेस्टिंग आहे. आजच तुम्हा दोघांनाही सांगायला लागेल मला की आजच केंद्र सरकारने भारतामध्ये कधीही तिसरी वेव्ह येऊ शकते आणि त्याला त्यांनी असं म्हटलं की खुद्द पंतप्रधान असं म्हणाले की हवामान खात्याच्या अंदाजासारखं हे नाहीये, त्यामुळे टेक इट व्हेरी सिरियसली. आणि आज सकाळी मी दैनिक भास्कर वाचत असताना त्याचे कटिंग पण मी तुम्हा दोघांना पाठवलेले आहेत, तर ते मला थोडस इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना आपण ते सांगायला हवं की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे माहिती आहे की आपल्याकडे जो दुसरी लाट आली त्याच्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे महाराष्ट्रात ज्याचं ओरिजिनेशन होतं तो डेल्टा व्हेरियंट होता. आणि UK मध्ये म्हणजे आता हे दोनही संशोधक डॉक्टर जिथे बसलेले आहेत त्या UKचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आतापर्यंत जिनोम सिक्वेन्सिंग मध्ये जगात आघाडी घेतलेली आहे. आणि तिथून खूप चांगली माहिती मला मिळाली की 2,71,000 रुग्णांचं त्यांनी जिनोम सिक्वेन्सिंग केलं आणि ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये ज्या डेल्टा व्हेरियंटनी दुसरी लाट आणली तो व्हेरियंट हा तसा रॅपिड स्प्रेड होतो, पण त्यामुळे मृत्यू फार कमी होतात असं ह्या जिनोम सिक्वेन्सिंग मधून दिसून आलं. डेल्टामुळं प्रत्येक 10 लाख रुग्णामागं 248 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर अल्फा म्हणजे त्याच्या आधीचा जो व्हेरियंट होता त्याच्यामुळे 10 लाख लोकांमागे 1,902 लोकांचा मृत्यू झालेला आहे असं आपल्याला दिसतंय. आता यापूर्वी अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा, कापा असे सगळे व्हेरियंट आलेले आहेत आणि आता या डेल्टा आणि डेल्टा प्लस मुळेच युरोप, अमेरिका आणि भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुसरी लाट आली. जवळपास 88% रुग्ण हे आपल्यातले डेल्टा व्हेरियंटचे होते. सो तुम्हा दोघांना एक कॉमन प्रश्न आहे की या जिनोम सिक्वेन्सिंग कडे आपण कसं बघायला पाहिजे? नानासाहेब. जसा तुम्ही युकेचा डेटा सांगितला तसा माझ्याकडे इंडियाचा एक डेटा आहे. इंडियामध्ये मागच्या आठवड्यापर्यंत जवळपास 48,000 सॅम्पलचं जिनोम सिक्वेन्सिंग केलं होतं आणि आपल्याकडे जवळपास 50च्या आसपास वेगवेगळ्या लॅब आहेत सध्या. प्रत्येक राज्यामध्ये सध्या आता जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आहे. महाराष्ट्रामध्ये तर 3 ते 4 ठिकाणी करतायत. तर त्या 48,000 मध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलेलं होतं की हा डेल्टा मोर डॉमिनंट होता सेकंड वेव्ह मध्ये इंडियामध्ये आणि आता आपण लॉकडाऊन आणि इतर कारणामुळे तो कमी झाला. युकेची सुद्धा सिच्युएशन जर आजची बघितली म्हणजे त्यांनी जो जिनोम सिक्वेन्सिंग केलाय आणि जर आपण केसेस पाहिल्या तर पर्सेंटेजमध्ये पाहिलं तर एक आठवड्यापूर्वीचा जो डेटा होता त्याच्यानुसार त्यांचे 91% 91% जे केसेस होत्या ज्या टोटल केसेस त्या डेल्टा व्हेरियंटच्या होत्या आणि फार कमी डेल्टा प्लसच्या सापडल्या होत्या. जगामध्ये लास्ट वीक पर्यंत तर 200 केसेस होत्या फक्त डेल्टा प्लसच्या, पण ते वाढत चालले. राईट डॉक्टर, पण याच्यामध्ये मॉर्टॅलिटी कमी आहे, स्प्रेड अधिक आहे असं दिसतंय. डॉक्टर कात्रे. हा म्हणजे नानासाहेबांनी त्याच्यामधलं थोडंसं जिनोमिक सिक्वेन्सिंग आणि त्या गोष्टीबद्दल माहिती दिली. माझा जास्त संबंध क्लिनिकल रिलेटेड गोष्टींसाठी येतो. आणि समजा लहान मुलं असतील किंवा अडल्ट पॉप्युलेशन असेल तर कालच म्हणजे इथे एक हॉस्पिटल आहे जिथं कार्डियाक PICU आहे आणि ECMO वगैरे ह्या गोष्टी आहेत. तिथे मी गेलो होतो, म्हणजे माझी शिफ्ट तिथे पण मी करतो. तिथं असं होतं की म्हणजे पूर्वी किंवा सेकंड वेव्ह मध्ये किंवा मागच्या वर्षी बेड अवेलेबिलिटी म्हणजे डिफिकल्ट होतं बेड भेटणं सुद्धा. पण ज्या प्रमाणात इथे केसेस वाढत आहेत, डेल्टा केस असतील किंवा जे काय व्हॅरियंट असतील त्या प्रमाणात ऍडमिशन होत नाहीयेत हॉस्पिटलमध्ये. जे काही केसेस आहेत, समजा तुम्हाला कोविड झालेला आहे पण जस्ट एक फ्लू लाईक सिम्पटम्स, कफ, टेम्परेचर, लॉस ऑफ टेस्ट, जे काय सिम्पटम असतील ते, पण त्याची सिरियसनेस फार कमी आहे. ज्या प्रमाणात आहेत तसे ऍडमिशन पाहत नाहीये आम्ही इथे. म्हणजे माझी जी माहिती आहे ती पूर्ण युके मध्ये आता 1,000 ते 1,500 म्हणजे याच्या दरम्यान ऍडमिशन्स आहेत फक्त कोविड. आणि ते मॅक्झिमम 48 आवर किंवा 72 आवर 2 किंवा 3 दिवस त्यांना ठेवतायत आणि माघारी पाठवतायत. एका दिवशी जाऊन व्हिजिट करणारे म्हणजे ते ऍडमिशन धरत नाहीत, पण जर 1 नाईट स्टे 2 नाईट स्टे असेल तर हे फक्त 1,000 ते 1,500 लोक आहेत सध्या युके मध्ये अशी. आणि ते पण तुमच्या इथल्या हेल्थ सेक्रेटरीचं जे मी स्टेटमेंट ऐकलं किंवा बोरिस जॉन्सनचं जे मी स्टेटमेंट ऐकलं
त्याच्यानुसार UK मध्ये जे झालेलं वॅक्सिनेशन आहे त्या वॅक्सिनेशनमुळे बहुधा डेल्टा व्हेरियंटचे सुद्धा जे पेशंट सापडत आहेत त्याचं हॉस्पिटलायझेशन कमी आहे. तुमचा मी पुढारीतला लेख वाचला होता नानासाहेब, त्याच्यात तुम्ही असं म्हटलंय की संख्या जास्त आहे पण हॉस्पिटलायझेशन कमी आहे. बरोबर, हो हो, फार कमी आहे. म्हणजे पहिल्या वेव्ह मध्ये, सॉरी सेकंड वेव्ह मध्ये आपण काय समजून घ्यायचं त्याच्यातलं? याच्यातून समजून घ्यायचं की वॅक्सिन इफेक्टिव्ह आहे. UK जगामध्ये आज सगळ्यात जास्त, इस्रायलपेक्षा युकेचं वॅक्सिनेशन जर टोटल डोसचं पर्सेंटेज पाहिलं तर ते जगात सर्वात जास्त आहे. युकेची लोकसंख्या 6.5 कोटी आहे, तर जवळपास मी आत्ताच डेटा पाहिला 8,50,00,000 डोस गेलेले आहेत. जवळपास 4.5 कोटीपेक्षा अधिक लोकांना पहिला डोस आणि 3.5 कोटी लोकांना दुसरा डोस मिळालेला आहे. तो 50% लोकसंख्या यांची सेकंड डोस मिळालेला आहे. आणि तुम्ही त्यांच्या फुटबॉल मॅचेस पाहिले असतील, विम्बल्डन पाहिला, वेम्बलीमध्ये क्राऊड आता पुन्हा सुरू झालेलं आहे. हो हो हो. आणि 60% सेकंड वेव्ह मध्ये सर हॉस्पिटल ऍडमिशन लंडनचे एका दिवशी 10,000 कॉल आले होते अँब्युलन्ससाठी जानेवारी महिन्यात, एका दिवशी. एवढा मोठा म्हणजे हॉटस्पॉट झालेलं होतं. आणि आज पूर्ण युके मध्ये 1000च्या आसपास फक्त पेशंट आहे. त्याचा अर्थ ते वॅक्सिनचाच तो इफेक्ट आहे. हा, लॉकडाऊन पण होतं यांचं, पण मार्च पासून यांनी लॉकडाऊन अगदी इज करत आणलेलं आहे. आज लॉकडाऊन फक्त नावाला आहे. 90% युके फ्री झालेला आहे. फ्रीच आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. वॅक्सिनेशन मॅसेज एकच आहे की लवकरात लवकर वॅक्सिनेशन करणे, हा एकच मॅसेज. म्हणजे 60% लोकांना 2 डोस भेटलेले आहेत आणि 80% लोकांना ऍटलीस्ट सिंगल डोस झालेला अडल्ट पॉप्युलेशन मध्ये. तर एकच मेसेज आहे की रॅम्प अप युअर वॅक्सिनेशन, दॅट्स इट. करेक्ट. पण आपण तर जिनोम सिक्वेन्सिंगचा जो मुद्दा होता तो अजून थोडासा इलोबरेट करून सांगायला पाहिजे आपल्याला, कारण आपल्याकडे सेकंड वेव्ह मध्ये हा जो सगळा प्रचंड मोठी लाट आली त्याच्यात डेल्टाच होता. पण आता हळूहळू ते क्लिअर होत आहे, खास करून तुमच्याकडे जे संशोधन झालं त्यामुळं, की त्याची मोर्टॅलिटी कमी आहे. सो जे कुठले धोरणकर्ते असतात, म्हणजे आता मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे, त्यांनी ह्या गोष्टीकडं, कारण तुम्हा दोघांचं जर त्यांनी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त डेल्टा आणि डेल्टा प्लस आला म्हणून तातडीनं सगळं लॉकडाऊन करून ठेवलेलं आहे. ऍज इट इज सिच्युएशन आहे. खूप मोठा अनरेस्ट लोकांमध्ये हळूहळू वाढत चाललेला. सो या पर्टिक्युलर जिनोम सिक्वेन्सिंग कडे कसं बघायला पाहिजे, ही जी आकडेवारी आपल्याला समोर येते त्यातनं आपण काय समजून घ्यायला पाहिजे का महाराष्ट्र म्हणून? कोणी दोघांपैकी कोणी स्टार्ट करा. हा, बरोबर. आपल्याकडे जर असा काही डेटा असेल, जसं युकेनं 2 लाख सिक्वेन्सिंग केले डेल्टाचं, आपल्याकडे तर मेजॉरिटी सेकंड वेव्ह ही डेल्टा व्हॅरियंटचीच होती. आणि आज जर आत्ताचा जरी आपले केसेस पाहिले आणि जर काही जिनोम सिक्वेन्सिंग असतील किंवा अजूनही करत असतील आणि त्यांना जर सापडलं की अजून डेल्टाचा आहे किंवा डेल्टा प्लस आता आहे, तर त्याचं कम्पॅरिझन त्यांना करायला सोपं जाईल. तो डेटा घेऊन मग त्यांनी समजायला पाहिजे की युके मध्ये डेल्टा असून सुद्धा हॉस्पिटलायझेशन झालं नाही किंवा हा मोर सिव्हिअर नाही, इन्फेक्शियस आहे पण हायली व्हायरुलंट नाही म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामुळे डेथ होत नाही. तर असं काही असेल तर आपण लॉकडाऊन इज करू शकतो. मुलांच्या शाळा महत्वाचं जे आहे, ज्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट आहे. युके मध्ये शाळा मार्च नंतर ज्या सुरू आहेत, 1 महिना ते 2 महिने मला वाटतं शाळा बंद असतील टोटल. त्यात सुद्धा माझं उदाहरण सांगतो. 4 वर्षाचं मुलं आहे माझं, ऑक्टोबर पासून शाळेत रोजच जाते. म्हणजे स्कूल बंद असून सुद्धा एक लहान मुलांचे 4 ते 5 वर्षापर्यंत स्कूल ओपनच होते. आणि एकही चाइल्ड इथं डेथ रिपोर्टेड नाहीये. सर पॅड्रियाटिक आहेतच, त्यांना माहिती आहे. हा, लहान मुलांना झाला कोविड, पण त्या प्रकारे त्यांनी काळजी घेऊन डेथ रिपोर्टेड तरी माझ्या तरी कानावरती आतापर्यंत आलेली नाही अशी स्कूलमध्ये. डॉक्टर कात्रे, मी तुम्हाला फार स्पेसिफिक प्रश्न विचारतो. येस. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या लाटेनंतर जे प्रिडिक्शन केले ते सातत्यानं पीडियाट्रिक ग्रुप समोर ठेवून केलेलं. सो आता नानासाहेबांनी जे सांगितलं ते तुमचं स्वतःचं क्लिनिकल विश्लेषण काय आहे पीडियाट्रिक ग्रुप बद्दल? आणि फक्त पीडियाट्रिक ग्रुपच नाही तर ओव्हरऑल डेल्टाचे जे पेशंट तुमच्याकडे येत आहेत त्याचं पण क्लिनिकल अनालिसिस तुम्ही करून सांगितलं तरी चालेल. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि लकीली मी उस्मानाबाद पीडियाट्रिक टास्क फोर्सचा पण एक पार्ट आहे आणि तिथं पण मी थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे. तर जे आपण कंडिशन म्हणतो, MISC असेल किंवा PIMS-TS असेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठला व्हॅरियंट आहे त्याच्यामध्ये फरक नाही पडलेला. हा, आपण केसेस पाहिलेल्या आहेत PIMS-TSच्या किंवा MISCच्या, हॉस्पिटल ऍडमिशन झालेले आहेत. फार रेअरली पेशंटला, म्हणजे लहान मुलांना ICU मध्ये ऍडमिट करावं लागतं. मॅक्सिमम
लहान मुलं इवन इन डेल्टा प्लस और डेल्टा ॲज आय सेड इरेस्पेक्टिव्ह ऑफ विच व्हॅरियंट इट एनी इज. व्हेरियंट. ओके. एनी व्हॅरियंट. क्लिनिकल त्याचं प्रेझेंटेशन जे आहे म्हणजे कसं मूल येतं ते कुठलाही व्हॅरियंट असेल तर प्रेझेंटेशन सेमच आहे त्याचं. नानासाहेब म्हटल्याप्रमाणे मी आता मागचे 1 वर्ष झालं पिडियाट्रिक आयसीयू मध्ये काम करतोय. मी स्वतः डेथ नाही पाहिलेली. नॉट अ सिंगल. नॉट अ सिंगल डेथ मी पाहिलेली नाहीये. आणि आम्ही रेग्युलरली म्हणजे नॅशनल लेवलला मीटिंग वगैरे होतात त्याच्यामध्ये सुद्धा डेथ रिपोर्टेड झालेली नाहीये. म्हणजे रिअरली कुठेतरी असेल पण अडल्ट पॉप्युलेशनच्या कम्पॅरिझन मध्ये फार 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 म्हणजे कमी म्हणजे नाहीच आहे. हा आयसीयू ऍडमिशन होत आहेत, थोडीशी त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, केअरफुल हे केलं. पण जसं आपण महाराष्ट्रात म्हणतोय इन अ वे चांगली गोष्ट आहे, ऍटलीस्ट अवेअरनेस आहे. कारण बऱ्याच लोकांना त्याचे सिम्पटम काय आहे, सायन्स काय आहे ते माहिती नव्हतं. तर त्याच्याबद्दल अवेअरनेस वाढवणं महत्वाचं आहे, स्पेशली लहान ठिकाणी म्हणजे तालुका प्लेसला असेल किंवा पेरिफेरल लेवलला असेल. ऍटलीस्ट तेव्हा त्याचे सायन्स सिम्पटम काय आहेत आणि योग्य ट्रीटमेंट त्याला देणे ते महत्वाचं आहे. तर मग तो दोघांना एक कॉमन प्रश्न आहे की आता जो जिनोम सिक्वेन्सिंगचा डेटा तुमच्याकडे आहे तो समोर ठेवला, आज भारतामध्ये जवळपास 30 कोटी वॅक्सिनचे डोस दिले गेलेले आहेत ते बघितले, तर तुम्हाला किती शक्यता वाटते की गिव्हन सिच्युएशन मध्ये भारतामध्ये तिसरी लाट येऊ शकते? माझी जी सर शक्यता आहे ना, तिसरी लाट म्हणजे मी पूर्वीपासूनच म्हणतोय की आपण दुसऱ्या लाटेत जास्त दिवस थांबेल. तिसरी लाट एकदम अशी दुसऱ्यासारखी हायली मोठी येईल असं नाही. त्या दुसऱ्या लाटेच्या ज्या केसेस जर पाहिल्या मागच्या महिन्यापासून स्टेबल झालेले आहेत, 50 ते 45,000 40,000 याच्यामध्येच आपण इंडिया आहे. पण एक नोटीस आहे, डेथ मात्र अजून कमी झालेले नाहीत. 1,900 800 हा आकडा अजून आहे. जर आपण दुसऱ्या लाटेतून खाली आलोय म्हणजे फ्लॅट झालोय असं समजायचं असेल तर डेथ सुद्धा फ्लॅट झालेले पाहिजेत. त्या 100-200च्या आसपास आल्यानंतर आपण समजू की दुसरी लाट संपलेली आहे. आणि तिसऱ्या लाट ज्या वेगानं वॅक्सिनेशन होईल तेवढा आपला तिसऱ्या लाटेवर कंट्रोल राहील. आणि हे पूर्ण जगात पाहिलं, अमेरिकेत सुद्धा हीच परिस्थिती आहे. आज केसेस आहेत पण डेथ नाहीयेत. आणि केसेस कुणाच्या ज्या अनवॅक्सिनेटेड आहेत. अमेरिकेत सुद्धा बऱ्याच लोकांनी अपोज केला वॅक्सिनला, युके मध्ये सुद्धा केलेला. पण युकेत अमेरिकेत जिथं वॅक्सिनेशन ज्या लोकांनी घेतलं नाही तिथं क्लस्टर तयार झाले, त्या क्लस्टरमधून आता केसेस दिसून येत आहेत. तर तिसऱ्या लाटेची सिच्युएशन इंडियात सुद्धा अशीच दिसू शकेल. मग बद्दल मला तेच वाटतं की आपण व्हॅक्सिनेशनचा जो ओव्हरऑल प्रोग्राम आहे तो कसा राबवतो त्याच्यावर बरंचसं डिपेंड राहील. कारण गुड थिंग काय आज म्हणजे इथं व्हॅक्सिनेशन जवळजवळ 80% झालेलं आहे आणि आपण बऱ्यापैकी म्हणजे युके ओपन झालेला आहे, म्हणजे असं रिस्ट्रिक्शन्स काही नाही आहेत जास्त. मग तसं आपण इंडियात जर म्हणजे व्हॅक्सिनेशन वाढवलं तर एक होप आहे की तिसरी लाट म्हणा किंवा म्हणजे डिफिकल्ट आहे प्रेडिक्ट करणं आहे म्हणजे इथं बसून, पण ते व्हॅक्सिनेशन आणि तिसरी लाट ह्याचा जवळचा संबंध आहे, तर ते वाढवायला पाहिजे. अच्छा, एक पीडियाट्रिशियन म्हणून तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय सांगाल गिव्हन सिच्युएशन मध्ये गेल्या 1.5-2 महिन्यातला तुमचा युकेतला अनुभव बघून? प्लीज शाळा सुरू करा. कारण 1 वर्ष झालं शाळा बंद आहेत. म्हणजे आपण हे समजून बघूया की मोठ्या मोठ्या शहरामध्ये ऑनलाईन एज्युकेशन होऊन जाईल, पण जे खेडेपाडे आहेत किंवा पेरिफेरल लेवलला आहेत त्यांनी म्हणजे पूर्ण वर्ष तुमचं लहान मुलांचं एज्युकेशन जे आहे ते जात आहे. आणि जो सोबतचा डेटा जो आहे त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये मॉर्टॅलिटी नाहीच आहे. आणि आता जवळजवळ वर्ष झालं मॉर्टॅलिटी नाहीये. आपण बऱ्यापैकी व्हॅक्सिनेशन पण करतोय. तर मला वाटतं एक फेज मॅनर मध्ये शाळा सुरू करायला हरकत नाहीये. पण पूर्ण 1 वर्ष वाया गेलेलं आहे आपल्या मुलांचं. मुलं भेटतात, त्यांचं म्हणजे एज्युकेशन असेल, सोशल इंटरॅक्शन असेल, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शेवटचा प्रश्न राहणार सर की ज्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे युके मध्ये, अशापैकी काही केसेस आता रिपोर्ट होत आहेत का, आणि असतील तर त्याचा क्वांटम काय आहे? म्हणजे दोन्ही दुहेरी डोस ज्यांचे झालेले आहेत, दुहेरी डोस झालेल्या लोकांचे सुद्धा काही लोकांना रिपोर्ट आहेत त्यांना कोविड इन्फेक्शन झाले, पण केस तीच आहे. त्यांचं सिव्हिअर नाहीये, माइल्ड आहे. अगदी घरी बसून त्यांना बरं केलं जातंय. माझे जवळचे मित्र आहेत, मराठी फॅमिली आहेत, पूर्ण फॅमिली म्हणजे हजबंड वाईफला सुद्धा दोन्ही डोस मिळालेले होते, तरी सुद्धा त्यांना कोविड झाला. पण
अगदी कोणतंही त्यांना डॉक्टरांनी ड्रग दिलेलं नाही, काहीही दिलेलं नाही. 8 दिवसामध्ये ते बरे झाले. सो अशा केसेस येत आहेत व्हॅक्सिन झालेल्या लोकांच्या मध्ये. आणि जे रिपोर्टेड जे केसेस आज दिसत आहेत ना, युकेमध्ये टेस्टिंगचा जर विचार केला तर आज तुम्ही कुठल्याही फार्मसीमध्ये जाऊन फ्रीली तुम्ही टेस्टिंग किट घेऊ शकता आणि टेस्ट करू शकता. एवढं फास्ट टेस्टिंग झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आहे. सो त्याचा एक इम्पॅक्ट दिसला या 2 महिन्यात की केसेस वाढण्यामध्ये, कारण असिम्प्टोमॅटिक पेशंट तिथं दिसून आले. आणि जे आज दिसत आहेत पेशंट त्यातले बरेचसे ऍडल्ट आहे असिम्प्टोमॅटिक आहेत, ज्यांचं अजून वॅक्सिनेशन झालेलं नाहीये आणि ज्यांनी वॅक्सिन घेतलं नव्हतं पहिल्या, म्हणजे बऱ्याच लोकांनी विरोध केलेला होता. सो आज केसेस त्यांच्यामध्येच आहेत, लहान मुलांच्यात नाहीयेत किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांच्यात तर नाहीये. डॉक्टर जसे म्हणाल तसं मला सुद्धा तेच वाटतं सर. ओके, हा, तर लहान मुलं मला वाटतं शाळा आपण सुरू करायला हव्यात. एक काहीतरी प्लॅन घेऊन आपण शाळा सुरू करायलाच पाहिजेत. 1-2 वर्षाचं, म्हणजे 2 वर्षाचं नुकसान झालेलं आहे मुलांचं. आणि पहिलीतून दुसरीत जाणारी मुलं वगैरे ऍडजस्ट होतील, पण जी मुलं 9वीतून 10वीत जाणार आहेत, 8वीतून 9वीत, ही लोक रिजिड होणार आहेत शाळेला. त्यांना शाळेत पुन्हा पहिल्यासारखं वातावरण येण्यासाठी 1 ते 2 महिन्याचा कालावधी पुन्हा जाणार आहे. त्यांना अभ्यास, होमवर्क किंवा इतर गोष्टी, जी घरी बसून रिजिडिटी येते ती सगळ्या क्षेत्रात आलेली आहे. आज घरी बसलेल्या जवळपास युके मधला सर्वे 80% लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला यायचं नाही आता ऑफिसमध्ये, आम्ही वर्क फ्रॉम होमच करणार आहोत. म्हणजे ही एक रिजिडिटी आलेली आहे लोकांच्या मध्ये. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुम्हा दोघांचाही मी आभार मानतो. आणि आपण हा पुन्हा एक छोटासा प्रयत्न का केला, तर आपल्याकडे फेज मॅनर मध्ये शाळा सुरू कराव्यात का त्याच्यावर चर्चा सुरू आहे. उच्चतंत्र शिक्षण मंत्र्यांची भूमिका थोडीशी वेगळी आहे, पण मला हा जिनोम सिक्वेन्सिंगचा जो डेटा आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी समजून घ्यावा असं वाटतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेहमी अशा पद्धतीचं डिस्कशन बघत असतात. सो आय होप की त्यांनी तुम्हा दोघांचं हे जे मत आहे की शाळा सुरू करा, वॅक्सिनेशन ते त्यांच्या हातात नाहीये, केंद्र सरकारचा जसा पुरवठा येतो त्याप्रमाणे ते होईल. पण पुन्हा आपल्या प्रेक्षकांना मी सांगतो की आजपासून आम्ही असं ठरवलंय की जगात जिथे वॅक्सिनेशनचं प्रमाण खूप अधिक आहे, अधिक प्रमाणात झाले, अशा सगळ्या देशामध्ये आपण जाऊन पुन्हा महाराष्ट्र सरकारचं धोरण काय असावं ते सांगण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. सी यू. थँक्यू. बाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.